नमस्कार, मी शिवाजी बोलतोय. या कार्यक्रमात मी स्नेहिल शिवाजी. आज मी कुठे आलोय हे सांगायची गरज आहे का? माझ्या मागे शनिवार वाडा बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुण्यामध्ये आज आम्ही आहोत. पुण्यात महापालिका निवडणुकांनी आता चांगलाच रंग धरलेला आहे. या ठिकाणी पुण्यात कोण दादा असेल आणि दादा जनतेची सेवा करेल का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्याचसाठी पुणेकर नेमकं काय म्हणतायत. पुण्यामध्ये सिटीमध्ये रोजगार मिळत नाही कुणालाच. बेरोजगार झालेले समज मुलं सगळे बेरोजगार. आपले म्हणजे सारे कंपनी वगैरे आपले सारे गुजरातला जाऊन राहिलेले आहेत. पहिल्याच्या पुण्याचं आताच्या पुण्यात जमीन आसमानचा फरक. खूप फरक, खूप म्हणजे खूप फरक. ट्रॅफिकचा तर फुल जाम. आमचं घर गेलं त्यामुळं. एक सिग्नल सोडायला 10 ते 15 मिनिटं एका वेळेला थांबायला लागतं. वारंवार ॲक्सिडेंट होतात. कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे हाल होते, ऑफिसला जाणाऱ्या मुलांचे ऑफिसला जाताना पण हाल होते. चिंचोळ्या गल्ल्या आणि या भागामध्ये माझा चेहरा तुम्हाला कदाचित दिसणार नाही, कारण किती कॅमेऱ्याचा फोकस ॲडजस्ट केला तरी पण इथं सूर्यप्रकाश हा कधीच येऊ शकत नाही. म्हणजे हा पुण्यातला, हा पृथ्वीवरचा असा भाग आहे की जिथं सूर्यप्रकाश कधीच येऊ शकत नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आपण बघतोय कोंदट वास. या कोंदट वासामध्ये देखील लोक इथं जगतायत, जगण्याचा संघर्ष करतायत. येत नाही नळांना. 4 नळ आहेत पण पाणी सुद्धा येत नाही नळांना. माझ्या घरात पाणी शिरत तरी ते लोक लक्ष देत नव्हते. तेव्हा काय येतात, नुसती मतदान करायच्या टायमाला येतात, बाकी तोंड दावत नाही. 5 वर्ष तोंड दावत नाही. ते भांडे वाटा, ग्लास वाटा ह्याच्यामध्ये नागरिक खुश नसतं. स्वच्छता ही महत्वाची असते. इथला नगरसेवक स्थानिक नसल्यामुळं एवढी तकलीफ आहे की इकडं पाणी नाही. 100चे लाईन सगळे तुंबलेले आहेत. अधूराच करते, सब अधूरा है, कुछ भी नहीं करते. रोड बना के आधी खोदते, आधी निकल के जाते. सात वेळा आग लागली वस्तीला, आणि 7 वेळा आग लागली त्यावेळेस आम्हीच कामं केलो. अहो खांदून ठेवलेला आहे. किती दिवस झाला. आमची लहान लहान मुलं आहे ती पडते ते रात्रीचं जरा चालायला येत नाही. म्हातारी माणसं आहे ती 10-12 महीने वहाँ ये पढ़ के ये. हाँ, कौन बना रहे? 10 बार जाके सबके पास बनाओ 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 करके कोण भी नाही बना रहे. 30-35 वर्ष झालं आमच्या अंगणाला फरशा नाही. पार भुशींनी पोकळ करून टाकलेत घर आमची. इधर से गाड़ी स्लिप होती है, बच्चे लोग कच्चे लोग खेलते रहते. कभी किसका अपघात हो गया, कुछ हो गया, इसके जवाबदार कोण आहे? तर नागझरी नाल्या परिसरामध्ये आपण बघतोय की इथं पाणी जे पावसाचं ते मोठ्या प्रमाणात येतं. इथं हे लहान लहान लेकरं आपण बघतोय कशा पद्धतीनं खाऊ खात घरातून बाहेर पडतात. अतिशय अस्वच्छ असा हा भाग. इथं आम्हाला पाण्याचा त्रास आहे. पाऊस आला म्हणजे पावसाचा त्रास आहे. ह्या झाडांचा त्रास आहे आम्हाला. तरी आम्ही किती जणांना तक्रार, कुणी इथं मच्छर मारायचं औषध मारत नाही ना, काही नाही, काहीच करत नाही. देंगेच नहीं वोट बेकार कर डालेंगे ना हम. जब हमारा काम नहीं हो रहा तो हम वोट क्यों देंगे? सब वोटिंग लेके जाते, सिर्फ वोटिंग दो हमारे को, मगर हमारी व्यवस्था कोई नहीं करता इधर. तर ऐतिहासिक शहर असलेलं पुणे, परंतु आज या पुण्यातले लोक आजही प्रतीक्षेत आहेत सोयी सुविधांसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी. पुणेमध्ये आज आम्ही आलो आपल्यापर्यंत. मी शिवाजी बोलतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्याची सत्य परिस्थिती दाखवली. पुन्हा भेटूयात एका नवीन शहरात. तोपर्यंत नमस्कार.